मराठी मुलांची शाळा 5 डिव्हिजन राळगाव येथे दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक PR पवार हे होते। सकाळी सर्व माजी विद्यार्थी शाळेवर पोहोचले। सर्व लहान चिमुकल्यांसोबत पूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली व पुन्हा एकदा लहानपणीचा आनंद सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतलाय। तसेच 26 जानेवारीचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक बोराळे यांच्या हस्ते संपन्न झाला। बोराळे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व गुरुजनांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आहे। माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेसाठी साऊंड सिस्टीमही भेट देण्यात आली। तसेच गावातील हनुमान मंदिरातील पितळी घंटा भेट देण्यात आली। त्याचे विधिवत पूजन लोटन अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी भेट घेऊन चर्चा व गप्पा गोष्टी करण्यात आल्या। पूर्वी राहत असलेल्या आपल्या जुन्या घरांना भेटीही दिल्या व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। दुपारी शाळेजवळच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला। त्यानंतर माजी मुख्याध्यापक PR पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन शंकर अहिरे यांनी केले। तसेच कार्यक्रमात धन्वंतरी शहा, साधना गोसावी, देशपांडे, गिरीश कुलकर्णी, लक्ष्मण भट, सीमा कुलकर्णी, संजय पवार, नवनाथ चित्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच काही कविता व गीत गायन करण्यात आले। 5 डिव्हिजन येथील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प भेट देऊन अध्यक्ष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात पवार गुरुजी यांनी सांगितले की माझी सेवा ही एकाच ठिकाणी 35 वर्ष 5 डिव्हिजन येथेच झाली। त्यात 5 डिव्हिजन येथील जे विद्यार्थी होते ते मजूर वर्गाचे होते व शेती महामंडळ येथील सर्व मजुरांची मुले येथील विद्यार्थी होते आणि आमच्या सोबत असलेले सर्व विद्यार्थ्यांना शिकवले। आम्ही सर्व शिक्षक गावात राहून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करू शकलो व आम्ही पैसा कमवणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन कार्यक्षम आणि संस्कारक्षम पिढी घडवणे हे ध्येय ठेवले। त्यानुसार आमचे सर्व विद्यार्थी घडत गेले व अतिशय उच्च पदावर पोहोचले व त्यातील काही आता रिटायर देखील झाले आहेत। आमच्यातील बाकी शिक्षक आज आमच्यात नाहीत त्याचे दुःखही वाटते, परंतु एवढी संस्कारक्षम पिढी आमच्या हातून घडली याचा मनस्वी आनंद होत आहे। कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून आपल्या परिवारासोबत सर्वच माजी विद्यार्थी आले होते। त्यांनी कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसराज सूर्यवंशी, संजय मेटकरी, संजय पवार, लोटन अहिरे, वाल्मिक सोनवणे, संदीप मेटकरी, अजय कुलकर्णी, मोहन अहिरा, राजेंद्र सूर्यवंशी यांनी नियोजन करून परिश्रम घेतले आहेत व कार्यक्रम यशस्वी झाला। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक सोनवणे यांनी केले तर आभार नवनाथ चित्ते यांनी मानले आहेत। तर तुम्ही या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकाल चॅनलच्या माध्यमातून? प्रथमतः प्रबंधभूमीचे आणि आमच्या विशाल गोसावींचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला। आमचं C सेक्शन म्हटलं तर एक सदन असं गाव होतं। इथे सगळ्या प्रकारची माणसं होती। इथे कुणाला कुठल्याही धर्माचं जातीचं काहीच माहिती नव्हती। इथे फक्त माणुसकी जपत होती। शिक्षणासाठी पहिली ते अंगणवाडीचा वर्ग ते 7वी पर्यंतचे वर्ग आम्ही पाहिलेले आहेत। ह्या मनोमिलनामध्ये मी सगळ्यात छोटा असावा कदाचित, परंतु माझ्या बंधूंच्या बरोबर असलेली सगळी मंडळी, माझ्या वडिलांच्या सानिध्यात वाढलेली मंडळी, माझ्या आईच्या प्रेमापोटी जमा झालेल्या माझ्या मावशी असतील, यांना भेटून आज मला खरंच ऊर भरून येतोय। मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की जेव्हा मनुष्य 15 ऑगस्टची प्रजासत्ताक दिनाची तयारी करायचा पूर्वीच्या काळी ह्या शाळेत येण्यासाठी, तेव्हा आम्ही अक्षरशः रात्रभर जागायचो आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन करायचो। प्रत्येक शिक्षकाचं आम्हाला एक धाक असायचा, धाक वजा सूचना असायची आणि सगळंच काय आम्ही इथे अनुभवलं। आज मला असं वाटलं की इथे मी पुन्हा माझ्या नातेवाईकांमध्ये पुन्हा एकत्र आलेलो आहे। माझी सगळी जुने जाणती नातेवाईक मंडळी मला भेटलेली आहे आणि त्यांच्यामधून एक ऊर्जा स्रोत मी घेऊन जाणार आहे। हेच भविष्यासाठी आज ठीक आहे, माझ्यापेक्षा 10-20 वर्षांनी मोठे असलेले माझे दादा असतील, काका असतील, मावशी असतील, आत्तू असतील, सगळे कोणी त्यांनी सगळ्यांनी जे काय तर छोटे छोटे रोपटं रोवलेलं आहे ते आम्ही वटवृक्षात कसं घेऊन जाऊ याचा आम्ही 100% विचार करू। आणि माझ्या गावाचं आज पण वैशिष्ट्य आहे, माझं C सेक्शन इंदिरानगरच्या पार ते कोपऱ्यापर्यंत पसरलेलं आहे, दाभाडी रोडपर्यंत पसरलेलं आहे। ऑफिसर पोस्ट ऑफिसमधून मी निवृत्त झालो आहे। नाशिक जिल्ह्याचे सर्व पोस्ट ऑफिस जे आहेत नाशिक विभागाचे त्याचा मी इन्चार्ज होतो। मे 2023ला रिटायर झालो। सन 1978 मध्ये मी इयत्ता 7वी इथं उत्तीर्ण झालो।
या मराठी शाळेत तिघही सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी मध्ये मी पहिल्या क्रमांकाने पास झालो. अतिशय आनंद वाटतो की ही जे फाउंडेशन आहे, जो पाया आहे, त्या पायात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतल्यामुळे मी अतिशय मोठा असा ऑफिसर बनू शकलो. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, ज्याला घरदार काही नव्हतं, शेती नव्हती, अशा व्यक्तीला या फाउंडेशनमधनं पुढे जाण्यासाठी चांगला प्रकारचा चान्स असा मिळाला. पंचामध्ये गुंतल्यानंतर माणसाला 5 मिनिटं सुद्धा बाहेर देता येत नाही. केवळ समाजप्रिय मानव म्हणून आपण सगळं सोडून हा कार्यक्रम अटेंड केला, त्यामुळे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. आज मी या परिसरातला जणू काही 2 वर्ष तप केलेला मनुष्य एकाच खुर्चीवर एकाच इमारतीमध्ये 36 वर्ष सेवा केली. बदल्या आल्या, ग्रामस्थ म्हणायचे आम्हाला आज स्टॉप पाहिजे. 7 लोक आम्ही असे होतो. आता हे सांगणं म्हणजे बडायकी होते, पण सांगतो ओघाने की प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळे गुण होते. ज्याच्या अंगामध्ये जे गुण ते त्याने करावे, ज्याच्या अंगामध्ये जे गुण आहे त्याने करावे. आणि त्यामुळे हा जो काही परिसर घडवला गेला तो अप्रतिम घडवला गेला. या परिसरामध्ये एखादी नवीन व्यक्ती उभी राहिली, ती भांबवून जायची. ही सिटीतली शाळा आहे तर ग्रामस्थ, ती गावाकडे पाहिलं तर पत्र्याची घरं दिसतात, शाळेकडे पाहिलं